महिलांचं सक्षमीकरण, त्याचा KMTचा प्रवासाची स्पेशल व्यवस्था, शिक्षणावर भर राहणार आहे, आरोग्याच्या दिशेने आपण चाललं पाहिजे. कोल्हापूरला ती मोठी समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे आणि आरोग्याची सुद्धा समस्या आहे आणि दोन्ही एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ते दोन्हीवर काम चांगलं मोठं केलं पाहिजे. मग अनेक शहरी पायाभूत सुविधा ते आपल्याला देणार आहेत. उदाहरणार्थ कोल्हापूर सिस्टर सिटी, उत्तम दर्जाचे रस्ते, हे तर आपलं नेहमीचंच आहे, पण ते सगळ्यांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. रोजगारासंबंधी सुद्धा जास्तीत जास्त जे काय करता येईल ते काँग्रेस पक्ष म्हणून काम करणार आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी प्रगती आपल्याला घडून आणण्याची क्षमता आहे आणि ती केली पाहिजे. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कबड्डी असो, सगळ्या खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ते निश्चित देतील. सर्व स्तरांवर सामाजिक न्याय आणि आपली संस्कृती ही जपणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगतील. आपल्याला मुख्य म्हणजे पारदर्शक कारभार आपण करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तो पारदर्शक कारभार होईल अशी आपल्याला सर्वांना आपण अपेक्षा ठेवू शकणार आणि तसं ते करूनही दाखवतील. केंद्र व शासनाकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जे आता तेवढं राहिलेलं आहे, सर्किट बेंच सुरू झालेला आहे. शहराच्या हद्दवाढीसंबंधी ते शासनाकडून अपेक्षा आहे की त्याच्यावर ते लवकर निर्णय घेतील. सर्वांना विश्वासात घेऊन अंबाबाई क्षेत्राचा विकास होईल, विमानतळाचाही तसंच होईल आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सुद्धा विकास आणि नवीन रेल्वे सुरू होण्याची गरज आहे, त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष राहील. या तऱ्हेने आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास सातत्याने घडवण्याचं काम काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे महाविकास आघाडी निश्चित करेल, कारण त्यांना तो अनुभव आहे आणि अनुभवातून चांगलं काम करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांना ह्या माझ्या आज आपण सगळं या कितवा वाढदिवस मला तर लक्षात नाही, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व आपण इथं आलात आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे, सगळं नगरसेवक, आणखीन सगळे पदाधिकारी, सगळ्या पक्षांचे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना जनतेपैकी सुद्धा आणि प्रेसपैकी सुद्धा सगळे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. पुढच्या कार्यक्रमासाठी बंटी पाटील व त्यांचे सर्व सहकारी आपल्यापुढं थांबतील.